माझ्या डिलिव्हरीची डेट नक्की काय दिली आहे चला सांगते. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता जसं जसं दिवस संपायला लागलेत ना, म्हणजे बघा आता मला 7वा महिना संपून आहे ना 8वा महिना लागेल आणि मला एवढी उत्सुकता लागली ना माझ्या बाळाला भेटण्याची की मी तुम्हाला काय सांगू. आणि दिवस पण इतके पटापटा चाललेत ना, कसं माझा 7वा महिना संपला आणि कसं आता मला 8वा महिना लागतोय ना, हे सुद्धा मला कळत नाहीये. खरंच आई बनणं आहे ना प्रत्येक मुलीच्या नशिबात यावं मला असंच वाटतंय, कारण की ही फिलिंगच वेगळी असते. आता माझी जी डेट आहे ना ती एप्रिल महिन्यातली आहे. पण कसं आहे, आता तुम्हाला डेट नाही सांगत का माहिती आहे का, कारण की पुढं मागं डेट होऊ शकते. कारण आहे ना, लेबर पेन जेव्हा आपल्याला स्टार्ट होतात त्याच्यानंतरच आपण हॉस्पिटलमध्ये जातो असं मला वाटतंय. आणि मी असं सगळ्यांचं ऐकलंय की लेबर पेन जेव्हा स्टार्ट होतात ना त्याच्यानंतरच आपली डिलिव्हरी होते. आणि अजून 2 महिने बाकी आहेत. आता आहे ना माझ्याकडनं जास्त काम होत नाही, खरंच सांगते. जेवढं काम होतं ना मी तेवढं करते. आणि आज मस्त असे ना, हे बघा स्वयंपाक मी काय बनवलं आहे आज. वरण भात, आज आहे ना मस्त कोथिंबीर वडी बनवली होती, त्यानंतर भाकरी भाजी, असं मी आज जेवण बनवलं होतं. आणि खरं सांगते मला आहे ना स्वयंपाक बनवायला खूप जास्त आवडतं. आणि आजकाल ना मी माझा स्वयंपाक आहे ना 7-7:30पर्यंतच आवरते आणि त्याच्यानंतर लगेच मी जेवण करते आणि मग सगळ्यांना वाढते. का माहिती आहे का, म्हणजे आता 2 गोळ्या चालू आहेत माझ्या आयरन आणि कॅल्शियमची, तर त्या गोळ्यांचा सुद्धा टाईम आहे 1-1 तासांनी किंवा 2 तासाचा गॅप ठेवून. 7व्या महिन्यापासूनच ना माझ्या मेडिसिन कमी झालं ते, आणि फक्त मला ना ह्या 2च गोळ्या आता चालू आहेत सध्या तरी. म्हणून मी लवकर जेवण करते आणि लवकर माझ्या गोळ्यासुद्धा खाते. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात उद्या, बाय. फॉलो करायला विसरू नका.